दरम्यान फडणवीस आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर सुद्धा येणार आहेत। बोईसर इथल्या TAPS या परिसरात वाढवण बंदरासंदर्भात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार आहे। दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या पालघरमध्ये स्वागतासाठी मोठमोठे बॅनर आपल्याला बघायला मिळत आहेत। भारतीय जनता पार्टीकडून हा बॅनर लावण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विशेष करून पालघर जिल्ह्यामध्ये प्रस्तावित वाढवण बंदराच्या पाहणीसाठी येणार आहेत। स्थळ पाहणी करणार आहेत। दुपारी साधारण 1:15 म्हणजे 1:15च्या सुमारास वाढवण पोर्टच्या स्थळ पाहणी संदर्भात पारनाका येथे डहाणूमध्ये ते भेट देणार आहेत। त्यानंतर या वाढवण बंदरासंदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी उच्चस्तरीय बैठक आहे ती VIP गेट 3 and 4 तारापूर ॲटॉमिक रिसर्च सेंटर येथे या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रस्तावित पालघर जिल्ह्यामध्ये प्रस्तावित असलेल्या विमानतळाच्या जागेची स्थळ पाहणी करणार आहेत। ती म्हणजे पालघर तालुक्यातल्या दातिवरे या ठिकाणी आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेच्या इंटर जंक्शनची पाहणी करणार आहेत आणि ते विरार जवळील शिरसार फाटा या ठिकाणी मुख्यमंत्री असणार आहेत। एकंदरीत आपल्याला पाहायला गेलं तर पालघर हे चौथी मुंबई होणार आहे आणि या चौथी मुंबईचे जे महत्त्वाचे विकास प्रकल्प आहेत यामध्ये वाढवण बंदर असेल, त्याचप्रमाणे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गासोबतच मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे आणि बुलेट ट्रेन यासारख्या आणि याशिवाय विमानतळ येऊ घातलेलं आहे। हे सर्व महत्त्वाच्या प्रकल्पाची पाहणी आणि त्यांचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत। NDTV मराठीसाठी मनोज सातवी, पालघर।